आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। आपल्या माणसांना दुखवायचं, त्यांना सतत उलट बोलायचं, यात कसला ग शहाणपण आलं का? हे बघ, आत्ताच्या आता ना काकांच्या पाय पडायचंय। चल पाय। दादा, काकांचे पाय धरण्यात मला काहीही कमीपणा वाटत नाही, पण मी त्यांचे पाय धरेन ते फक्त त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्यायला। बाकी कुठल्याही गोष्टीसाठी मी काकांचे पाय धरणार नाही। म्हणजे तू त्यांची माफी मागणार नाहीयेस? माझी चूक नसताना मी का माफी मागू? आणि तुला वाटत नाही का की इथे त्यांचंच चुकलंय? म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचंय का? अरे, एखादं लग्न जुळवणं ही किती जबाबदारीची गोष्ट आहे। घरचे मोठे म्हणून ही जबाबदारी त्यांनी घ्यायला हवी होती, पण नाही। उगाच नको नको त्या गोष्टी बोलून आपण किती बेजबाबदार आहोत हे दाखवून दिलं त्यांनी, आणि म्हणून मी त्यांना बोलले। खरं तर त्यांनी आपली माफी मागायला पाहिजे, पण ही अपेक्षा मी ठेवत नाही। आता साखरपुड्याला किंवा लग्नाला त्यांना यायचं असेल तर येऊ दे, नाहीतर नको। सगळं ठरलेल्या तारखांनाच होणार। गिरजा, बास दादा, या वायफळ विषयावर बोलायला माझ्याकडे एवढाच वेळ होता। आता माझी ड्युटी सुरू झाली आहे, मला निघायचं। आणि आणखीन एक दादा, तू काकांकडे जाणार असशीलच ना? मग त्यांना त्यांची चूक कळली आहे की नाही हे बघ, आणि जर चूक कळली असेल ना तर माफी मागायला कधी येतायत हे विचार। सिस्टर गिरिजा, सिस्टर मला डॉक्टर जयंत बद्दल तुमच्याशी बोलायचं होतं। बोला, पण थोडं हळू बोला। हो सिस्टर, काल मी डॉक्टर जयंत यांची केबिन लॉक केली। आज सकाळी आल्यानंतर मला कळलं की त्यांना कोणीतरी टॉयलेटमध्ये बंद करून ठेवलं होतं। मी केबिन लॉक केल्यामुळे त्यांचा आवाज बाहेर कोणालाच आला नाही। आज सकाळी मी आले, केबिन उघडली, तेव्हा ते टॉयलेटमधून बाहेर आले। म्हणजे रात्रभर तो टॉयलेटमध्येच बंद होता। सॉरी, होते नाही, बरोबर आहे, होता। आणि तुम्हाला म्हणून सांगते, मला तो माणूस अजिबात आवडत नाही। त्याची नजरच वाईट आहे। अहो, सगळ्यांकडे वाईट नजरेने बघतो, आणि त्याच्याच बाबतीत हे असं घडलं म्हणून मला खूप आनंद झाला। डॉक्टर आहे म्हणून सर म्हणावं लागतं, नाहीतर लायकी तरी आहे का त्या माणसाची? मला जसं हे कळलं ना, तुम्हाला कधी सांगते असं झालं मला, म्हणून मी तुम्हाला शोधत होते। कारण हॉस्पिटलमध्ये आल्यापासून सगळ्यांकडे तो वाईट नजरेनेच बघतो, पण तसा वागतो तो। मावशी इकडे या। हो, आलेच। सिस्टर, आता मी तुम्हाला जे काही बोलले त्या नालायक माणसाला कळू नका देऊ हा। कारण जेव्हा मी केबिन उघडलं तेव्हा त्याने मला सांगितलं की ही गोष्ट बाहेर जाता कामा नाही, कारण लोक त्याला तोंडावर बघून हसतील ना। मला तुम्हाला हे सांगावंसं वाटलं म्हणून मी येऊन सांगितलं। चला, येते। काय गिरिजा मॅडम, कुठे आहात? कुठे तुम्ही? जा, जाऊन त्या जयंतला चेहरा दाखव तुझा। का? सकाळपासून तुझ्या नावाचा जप लावलाय नुसता। तू काल भेटायला गेली होतीस तेव्हा काही बोललीस का? आणि पैसे दिले ना तुला त्याने? हो। काय झालं काय माहित? जा जा, जाऊन भेटचं जा आधी।
हो. सो अरे मिस गिरी, अरे नाही, हेड नर्स मिस गिरिजा मयेकर. काही काही मागू तुमच्यासाठी प्यायला? आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक, चहा, हॉट कॉफी नको? अंगावर सांडवता नाही का तुम्ही? काय सेवा करू तुमची सांगा की. सर, तुम्ही मला तुमच्या केबिनमध्ये बोलावलं होतं, पण तुम्ही तिथे नव्हता म्हणून मी फॉर्मॅलिटीज राहू द्या. हा, फॉर्मॅलिटीज राहू द्या. अरे तुरेवर या. माझे मित्र मला जग्गू म्हणतात, तुम्ही पण म्हणू शकता. अरे हेड नर्स आहात ना मिस गिरिजा मयेकर, काही करू शकता. या हॉस्पिटलच्या चीफ डॉक्टरला तुम्ही रात्रभर बाथरूम मध्ये कोंडून ठेवलं. बरोबर ना? तुला काय वाटलं मला कळणार नाही? हं? तू मला कोंडून ठेवलंस? हिम्मत कशी झाली? हेड नर्स आहे साधी तू, आणि मी इथे हॉस्पिटलचा चीफ डॉक्टर आहे. नाही तुझी वाट लावली ना तर नावाचा डॉक्टर जयंत प्रधान नाही. सर असं करू नका. हा, काल विचार करायला पाहिजे होता. मला बाथरूम मध्ये रात्रभर कोंडून ठेवलंस ना तेव्हा. गेलीस तू. हा प्रकाश, आतमध्ये ना, लवकर लवकर. काल नाही तुझी नोकरी खाल्ली ना मी, गिरिजा मयेकर तर नावाचा डॉक्टर जयंत प्रधान नाही. अरे अरे मित्र आहे. तू ओळखतच असशील ना? हा, आणि तुम्ही पण ओळखतच असाल. हेड नर्स मिस गिरिजा मयेकर हे आपल्या फार्मसीचे जनरल मॅनेजर. यांचा असा आरोप आहे की पेशंटच्या नावाची खोटी लिस्ट देऊन तुम्ही यांच्याकडनं महागडी औषधं घेता आणि बाहेर जाऊन फार्मसीजना विकता. काय? यांचा आरोप आहे तुमच्यावर. सर, हा आरोप खोटा आहे. मुळात मी इथे प्रामाणिकपणे ड्युटी करते आणि त्याचा पगार मिळतो मला. मी हे असले धंदे का करेन? नाही, तुम्ही नाहीच करत, हे सगळं मी करतो. पण हे तुझ्या नावाने मी खपवणार. गिरिजा मयेकर, नाही तुझी नोकरी खाल्ली ना मी तर बघ. काय मिस्टर प्रकाश, तुमचं काय म्हणणं आहे? हो सर. सिस्टर गिरिजा, तुम्ही असं का वागलात? मला फसवून माझ्याकडची औषधं बाहेरच्या फार्मसीला का विकलीत? द्या की उत्तर द्या. कमाल. ब्रावो ब्रावो ब्रावो. काय कमाल ऍक्टर आहे ना. दिलेल्या पैशाला जागलास रे बाबा. आई, तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. हा हा सिस्टर वनिता, या जरा. अहो तुमचं काम गेलं खड्ड्यात, या. सर, तुम्ही माझ्यावर खोटे आरोप करू नका. सर, सिस्टर वनिता, मला सांगा, पेशंटच्या काही गोष्टी या हॉस्पिटलमधून चोरल्या जात आहेत ना? कोण चोरत असेल असं तुम्हाला वाटतं? सर, हेड नर्स गिरिजांमुळे. हं? त्यांना चोरी करण्याची सवयच आहे सर. पेशंटशी, त्यांच्या नातेवाईकांशी गोड गोड बोलून, त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवून ना, मग या त्यांच्या वस्तू चोरतात. या आपल्या हॉस्पिटलच्या हेड नर्स गिरिजा मयेकर चोर आहेत? हो सर.
खरं तर चोरी मीच करते. पण आपण हा आरोप सिस्टर गिरिजावर केल्याशिवाय तिच्या नोकरीवर गदा कशी येणार ना सर? हं? वा 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 सिस्टर वनिता, सिनियरशिप प्रामाणिक कसं असावं हे तुमच्याकडनं कोणी शिका. हं? तुम्हाला काम सांगायची खोटी कशी चटकन करता तुम्ही. थँक्यू सर. त्या दोघा जणांना मी हेड सरांसमोर उभं केलं तर गिरिजा मयेकर तुमची नोकरी गेली. टाटा बाय बाय तुमच्या नोकरीला. सर माझं ऐकून घ्या प्लीज. असं काहीतरी करू नका. हो हे आपल्या फार्मसीचे जनरल मॅनेजर, यांचा असा आरोप आहे की पेशंटच्या नावाची खोटी लिस्ट देऊन तुम्ही यांच्याकडनं महागडी औषधं घेता आणि बाहेर जाऊन फार्मसीजना विकता. सर हा आरोप खोटा आहे. मुळात मी इथे प्रामाणिकपणे ड्युटी करते आणि त्याचा पगार मिळतो मला. मी हे असले धंदे का करेन? अरे तुम्ही नाहीच करत, हे सगळं मी करतो. पण हे तुझ्या नावाने मी खपवलं. तिच्या मयकत नाही तुझी नोकरी खाल्ली ना मी तर बघ. सर तुम्ही माझ्यावर खोटे आरोप करू नका. सिस्टर वनिता, मला सांगा, पेशंटच्या काही गोष्टी या हॉस्पिटलमधून चोरल्या जात आहेत. कोण चोरत असेल असं तुम्हाला वाटतं? सर हेड नर्स गिरिजांमुळे. हं? त्यांना चोरी करण्याची सवयच असते. पेशंटशी त्यांच्या नातेवाईकांशी गोड गोड बोलून त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवून ना मग या त्यांच्या वस्तू चोरतात. आपल्या हॉस्पिटलच्या हेड नर्स गिरिजा मयेकर चोर आहेत? हो सर, खरं तर चोरी मीच करते. पण आपण हा आरोप सिस्टर गिरिजावर केल्याशिवाय तिच्या नोकरीवर गदा कशी येणार ना सर? त्या दोघा जणांना मी हेड सरांसमोर उभं केलं तर गिरिजा मयेकर तुमची नोकरी गेली. टाटा बाय बाय तुमच्या नोकरीला. अहो हा तुमचाच आवाज आहे. अजून ऐकायचंय का बस झालं? तुम्हाला काय वाटतं या जगात फक्त तुम्हीच शहाणे आहात? मला अक्कल नाहीये. तुम्ही माझ्यावर नको नको ते आरोप कराल, मला बाहेर काढाल आणि मी बघत बसेन. आणि तुम्ही जरी मला काढून टाकलं तर मी बाहेर काहीतरी काम करून माझं पोट भरेन, माझं घर चालवेन. पण तुमचं काय? हं? तुमच्या आवाजात या मोबाईलवर जे रेकॉर्ड झालंय ना तो गुन्हा आहे, गुन्हा. ते जगासमोर आल्यावर तुम्हाला कोण उभं करणार आहे हो? हं? त्याचा विचार केला नाही? म्हणजे तुमची नोकरी तर जाईलच, पण स्त्रियांच्या हॅरॅसमेंटमध्ये पोलीस आरोपींचं काहीच ऐकत नाही. आणि आपल्यात आरोपी कोण आहे माहिती आहे ना? कांबळे साहेब या इकडे. पकड 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 उचल उचल चल चल ये चल ये बाजूला चल. बाजूला कर सर्वांना. चल चल
सर बाय. चल सगळं नीट होईल ना. चल तू. हर्षू वासंती ये हर्षू वासंती या ग पोरीनो. अरे रमाकांता रजनी वासंती लिया या पोरी या. नमस्कार करते. असं आयुष्मान हो. काय मग आता घोडा मैदान काय लांब नाही. लग्नाची तयारी झाली ना. रजनी वासंती लिहा. आले आले. का आरडाओरडा करताय. हा बघितलं आम्ही. जाऊन आराम करा. अहो तुम्ही हेड सरांना फोन लावणार होतात ना, मग का थांबला? मीच लावू का? नाही म्हणजे ते इथे आले की तुम्हाला जे सांगायचंय ते तुम्हाला सांगता येईल आणि मला पण हे व्हॉइस रेकॉर्डिंग त्यांना ऐकवता येईल ना. थांबा मीच लावते फोन. थांब 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 गिरीजा थांब थांब थांब. हा फार्मसीचा मॅनेजर प्रकाश आणि तुमची आवडती नर्स वनिता यांना सोबत घेऊन तुम्ही माझ्यावरचे आरोप सिद्ध करणार होता ना. मग काय झालं? हे बघा सर, जे काही सत्य आहे ते बाहेर आलंच पाहिजे. मी सांगितलं ना थांब. म्हणजे रिक्वेस्ट करतो ना तुला, थांब ना. सोडून दे सगळं, विसरून जा, सोडून दे. नाही हो सर, सगळंच तुमच्या मर्जीने होऊ शकत नाही ना. आणि हा विषय सोडून कसा देऊ? अच्छा सर, तुम्ही घाबरलात का? बोला ना सर. आत्ता तुम्ही जसं घाबरलात ना तशीच माझी अवस्था होते तुमचं वागणं बघून. हा जो काही त्रास तुम्ही मला देताय ना तो आता वाढत चाललाय आणि त्याचा परिणाम माझ्या ड्युटीवर होतोय. यापुढे तुम्ही काय कराल, कसं वागाल, ही सतत भीती मनात असते. आणि माझंच नाही हो, तर या हॉस्पिटलमधल्या प्रत्येक फिमेल वर्करचं असं होतंय. नाही, हा त्रास जर थांबवायचा असेल ना तर ही गोष्ट हेड सरांपर्यंत पोहोचलीच पाहिजे. नको, मी सांगतो ना तुला, मी माफी मागतो. तुम्ही काय बघताय? जा ना तुम्ही, काम झालं. तुम्ही कसले खोटे आरोप करताय मॅडमवर? निघा. माझी नोकरी जाईल, माझ्या तोंडाला काळं फासतील लोक. अहो तुम्ही तुमच्या 2 मुख्य साक्षीदारांना पाठवून दिलात. सॉरी, मी तुझ्या पाया पडतो हो असेल तर प्लीज पाया पडतो. मी तुला कुठलाही त्रास देणार नाही, प्रॉमिस. यापुढे मी तुझ्या कुठल्याही कामाला येणार सुद्धा नाही. प्लीज डिलीट कर ना, प्लीज प्लीज डिलीट. तुमच्यावर विश्वास ठेवू असं म्हणताय? कसा ठेवू तुमच्यावर विश्वास? जो माणूस मला बदनाम करायला, मला कामावरून काढायला कुठल्याही मर्यादा ओलांडू शकतो त्याच्यावर मी कसा विश्वास ठेवू? आणि ठीक आहे, जर मी ही व्हॉइस क्लिप डिलीट केली, जर मी ही व्हॉइस क्लिप डिलीट केली आणि तुम्ही परत पहिल्यासारखं वागायला लागलात तर? आणि मीच काय हो, आम्ही सगळ्याच नर्सेस, मग त्या सिनियर असो नाहीतर ज्युनियर असो,
आम्ही प्रामाणिकपणे आमची ड्युटी करतो आणि त्या पगारातून आमची घरं चालवतो आणि तुम्ही आमच्या ड्युटीच्याच ठिकाणी आमच्यावर वाईट नजर टाकतात, आमचा फायदा घेऊ बघता. अहो लाज नाही वाटत का हो तुम्हाला? हा अहो लोक डॉक्टरांना देव मानतात, निदान त्याची तरी जाणीव ठेवा हो. शी, तुमच्यासारख्या काही डॉक्टर्समुळे हा पेशा बदनाम होतोय सर. आणि काय हो, मला पैशांनी विकत घ्यायला निघाला होता, पण मी गिरिजा आहे, गिरिजा मयेकर. जी मुलगी स्वतःच्या स्वप्नांसाठी जगते, प्रामाणिकपणे ड्युटी करते. अहो काही पैशांसाठी मी माझी तत्व वेशीवर टांगायला काय वनिता वाटले तुम्हाला? हा, यापुढे माझ्यापासून लांब राहायचं, तेच तुमच्या भल्याचं आहे. स्वतःला सुधारा आणि माझं नाव लक्षात ठेवा. काय गिरिजा मयेकर? हा, हेड नर्स गिरिजा मयेकर? जोरात. हेड नर्स गिरिजा मयेकर. गिरिजा मयेकर, गिरिजा मयेकर.